खेड बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 8 फेब्रुवारी 2025 रोजी पंचगंगा कांद्यासह निर्यातक्षम गावरान कांद्याची देखील आवक झाली। कांद्याला 2000 ते 2700 रुपये दर मिळाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितलं। अंकुश उठोबा निकम चिंतोसी किती कांदा आणला होता? 40 पिशव्या नाही गावरान गावरान कांदा 27 रुपयाने गेला। काय ते नाही ना खंडाळ बावडा आहे ना 24-25 हा 26-27। आता हा गावरान कांदा म्हणजे हा टिकाऊ कांदा हा टिकाऊ कांदा म्हणजे याची निर्यातही होते। बरोबर मत अपेक्षित आहे पण ते व्यापारी घेत नाही ना कारण त्यांची गाडी भरत नाही थोडं माल असल्यामुळं त्यांची जर अख्खी गाडी भरली तर अजूनही भाव कडक देतील। कांद्याची काय परिस्थिती आहे? गावरान कांदे आहे ना पहिल्या पावसातून रोफ गेली कांदे गेलं त्याच्यामुळे ही पंचगंगा टिकली म्हणूनच लोकांनी कांदे काढले। आता गावरान कांदा या हंगामात आता इथून पुढे आता हंगाम चालू झाला ना नंतर लावले ते आता कांदे चांगले आहे गावरान अच्छा. आणि म्हणजे जे पहिले केलेले होते ते गेले गेले आणि जे नंतर डबल लावली डबल लावली लोकांना। आता ते कधी येतील मार्केटला? आता चालूच झाले चालू 8 दिवसांनी 15 दिवसांनी महिन्यानी जशी लागवड होईल असं नाव पांडुरंग बाळासाहेब गोडके चिंतोशी गावचा रहिवासी असून कांद्याला अपेक्षित असा भाव भेटणं गरजेचं आहे। परंतु आता पंचगंगा कांदा आणला होता मी 100 पिशवी त्याच्यामध्ये आता 25 रुपयांनी कांदा गेलेला आहे आणि आता पुढच्या आठवड्यामध्ये मागचा राहिलेला कांदा म्हणजे गावरान कांदा त्याला अपेक्षित असा म्हणजे जास्त भाव भेटणं गरजेचं आहे कारण तो कांदा टिकण्यासाठी चांगला आहे आणि ते एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट क्वालिटीचं कांदा आमच्या भागातनं चिंतोशी भागातनं दावडी असेल निमगाव असेल किंवा केंदूर असेल या ठिकाणी एक्सपोर्ट क्वालिटीचा कांदा पुढच्या आठवड्यामध्ये मार्केटमध्ये येऊ शकतो। त्याच्यामुळं सगळ्या व्यापाऱ्यांना विनंती आहे की आमचा माल एक्सपोर्ट होऊ शकतो त्याच्यामुळं आम्हाला कांद्याला चांगला बाजारभाव भेटावा।